ही आहे पुण्यातील सर्वात सुंदर गोष्ट. तर गाईज आम्ही आता पोहोचलोय कॅम्प मध्ये. शेवटी ती पूर्ण झाली आणि गर्दी बघा आता किती आहे. काय खायचं तुला? लाईन लागली होती एवढी मोठी, बसायला सुद्धा जागा नव्हती. कॅन्सल करून शेवटी रिटर्न आलोय आता. हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता वाजले आहे दुपारचे 12 आणि आम्ही निघालो आहोत पुण्यातील कॅम्पमध्ये शॉपिंग करण्यासाठी. तर चला बघूया आपण काय काय शॉपिंग करतो आणि अशाच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाबू कुठे चाललाय? कुठे चाललाय बाबू? दूर चाललाय ना? हां, आमच्या आधी तुलाच जास्त एक्साइटमेंट असते आहे की नाही? पुण्यातलं सध्याचं वातावरण असं आहे, दिवसाचं खूप ऊन लागतं आणि रात्री आम्ही आता दुपारी निघालोय त्यामुळे आम्हाला एवढं ट्रॅफिक लागलं नाहीये. जर अजून थोडा उशिरा निघालो असतो तर इथे खूप जाम झालं असतं ट्रॅफिक. आम्ही इथे 8 तास झालो थांबलो आहे फक्त एक व्ह्यू पाहण्यासाठी. या पुलावरून जेव्हा मेट्रो जाते ना, इतकं सुंदर दिसतं ना, काय सांगू. आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय आता इथून कॅम्प. तर गाईज आम्ही आता पोहोचलोय कॅम्पमध्ये. तर चाललोय आता रस्त्याने. रस्त्यावरून उजव्या साईडला वळल्यावरती लगेच कॅम्पचं मार्केट चालू होतं. बाहेरच काही भरपूर स्टॉल आहेत. तिथूनच फॅशन स्ट्रीटचं मेन मार्केट चालू होतं. आज रविवार असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे. इथे दुकाने खूप जवळजवळ आहेत आणि छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. इथे ट्रेडिशनल वेअर खूप कमी मिळतं. क्वचितच तुम्हाला एखादे 2 असे दुकान दिसतील जिथे ट्रेडिशनल वेअर मिळतं. परंतु तुम्ही जर वेस्टर्न वेअरसाठी बघत असाल तर इथं वेस्टर्न वेअरसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत, तेही खूप स्वस्तामध्ये. तुमची जर बार्गेनिंग स्किल चांगली असेल तर तुम्हाला 1000 रुपयाची वस्तू 500 रुपयामध्ये सुद्धा मिळेल, अशी याची गंमत आहे. बॉईजच्या कपड्यांमध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी पाहायला मिळेल, तेही खूप चीप प्राईजमध्ये. फुटवेअरमध्येही तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळतील. ट्रेडिशनल, वेस्टर्न वेअर, ऑफिस वेअर सगळ्या प्रकारचे फुटवेअर तुम्हाला इथे मिळून जाते. शनिवारी रविवारी या मार्केटला यायचे तुम्ही स्किप करा, कारण की खूप गर्दी असते इथे. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एक वेगळाच स्मेल येईल. याच स्मेलमुळे आम्ही लवकर बाहेर पडलो. इथे हे असे गेट आहेत, गेट नंबर 1, गेट नंबर 2. इथून तुम्ही बाहेर पडू शकता. आम्ही आता आलोय बर्गर किंगला. खूप दिवसापासून इच्छा होती बर्गर किंगचा बर्गर खायची. शेवटी ती पूर्ण झाली आणि गर्दी बघा आता किती आहे बर्गर किंगला. हा कॅम्पमधील खूप जुना कॅफे आहे जिथे बर्गर खूप छान मिळतो. ही गर्दी तुम्ही पाहताय ही फक्त कूपन घेण्यासाठी गर्दी आहे. त्यानंतर तुम्हाला टेबल जिथे खाली असेल तिथे बसून खावं लागतं. काय आहो, तिथे इतकी गर्दी होती, पार मुंगी शिरायला सुद्धा जागा नव्हती. आणि कसं काय बर्गर खायचा, तिथं लाईन लागली होती एवढी मोठी, बसायला सुद्धा जागा नव्हती. कॅन्सल करून शेवटी रिटर्न आलोय आता आणि आता चाललोय पुण्यातली स्पेशल पावभाजी खायला. एवढी इच्छा होती बर्गर खायची, सगळी खुश झाली. ह्या बाजूने एक रस्ता जातो फॅशन स्ट्रीटकडे. आम्ही पोहोचलोय आता पावभाजी सेंटरला. हे खूप जुनं आहे हॉटेल. आम्ही नेहमी येत असतो इथे खाण्यासाठी. खूप छान टेस्ट असते यांच्या पावभाजीची आणि हे ऑर्डर्ससुद्धा घेतात पार्टीच्या वगैरे. काय खायचं? काय खायचं? काय खायचं? पावभाजी. पावभाजी. काय खायचं? पावभाजी. पावभाजी. मला पावभाजी भाजी. बाबू काय आहे? काय आहे? चॉकलेट? चॉकलेट नाही आहे येडा. भाजी? कसली भाजी? आम्ही ऑर्डर केली आहे 2 पावभाजी आणि 1 फ्रूट सॅलड. काय खायचं बाबू तुला? ही आहे स्पेशल पावभाजी. मस्त आहे, छान आहे, छान आहे. टेस्ट एक नंबर आहे. फ्रूट कस्टर्ड सगळं टांगा पावभाजी पण मिडियम. काय पाहिजे तुला? तुला काय पाहिजे? नको काय पाहिजे? साधर पावभाजी. पावभाजी
तर पावभाजी. आमचं पोरग दिवाना झालंय पावभाजीचं. हा. तोंड सोडून सगळं पुसतोय. तोंड पुस, तोंड पुस. तर आम्ही आता चाललोय घरी आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.